तुमचं आरं डोकं दुखतं ना, आणि हात दुखतो, हात पाठीमागून दुखतो. ओके. आणि कधीपासून त्रास आहे याला, कशाला? डोकं दुखायला? म्हणजे 4-5 महिन्यापासून ओके. आहे. मग पण ते त्याच्यावर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर बंद आहे बा. जोपर्यंत गोळ्या खातो तोपर्यंत बरं वाटतं, औषध संपलं का परत त्रास होतो? हो, चालूच आहे अजून ती ट्रीटमेंट. ओके. हा, होमिओपॅथिक पण ट्रीटमेंट. त्रास होतोच ना बऱ्यापैकी? हा, मान दुखतेच आहे बा आता. हा, हात किती दुखतो? हात म्हणजे असं काही जास्त लोड आला कामाचा ओके. तेव्हा. चक्कर किती येतं? चक्कर म्हणजे सकाळी उठल्यावर जास्त. ओके. पण असा जो त्रास होतो का होतो, का डॉक्टरने सांगितलं का नाही काही? त्यांनी सांगितलं की बा रक्त पुरवठा कमी त्याच्यामुळे. पण का रक्त पुरवठा कमी होत नाही, काही सांगितलं नाही का? गॅप असेल, गादी सरकली, असं काही सांगितलं नाही का? नाही. वरती काही केलेलं नाही. काय त्रास होतो? डावा पाय कमरेपासून दुखायचा आणि कमरेला मारायला केला तर 2 वर्षांपूर्वी तर थोडी नस सरकलेली. त्याच्यावरती इलाज केल्यानंतर परत तेवढं होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली. काही फरक त्याने थोडा फरक पडलेला आहे बा. परमनंट नाही पडलं. खूपच तरी पण. आता मी काय सांगतो, काय असतो तुमच्या मानेमध्ये इथे 5 आणि 6 इथे नस जपली गेली. एक सरकून भरपूर दिवस झाले, पण तिची गादी असते कधी बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे इथून ती नस जाते, ती ब्रेनला जाते, कनेक्ट असते, हाताला कनेक्ट असते. पण इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला न झाल्यामुळे मानेपासून डोकं दुखणार, चक्कर येणार, हात दुखणार, जड पडणार, बधी पडणार, मुंगी येणार. याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. तसं कमरामध्ये यायला थोडं पायामध्ये घ्या. इथे गॅप पडून भरपूर दिवस झाले. जशी जी गादी सरकली, नस दबली जाते, पायाला रक्त पुरवठा होतो. याचा अर्थ तुम्ही जे गोळ्या खाता तर जोपर्यंत तुम्ही खाणार तोपर्यंत बरं वाटतं. म्हणजे पेन जे होतं ते समजून देत नाही की तुम्हाला त्रास नाही. जोपर्यंत जो पॉवर आहे मेडिसिनचा तोपर्यंत बंद, पॉवर थांबला की दुखणं चालू होतो. आम्ही कवर मेडिसिन खाणार, पण जोपर्यंत मनका जागेवर जात नाही, गादी लेवलला येत नाही, ही क्लिअर होऊ शकत नाही. आणि मनका जागेवर नेण्यासाठी, गादी लेवलला आणण्यासाठी जगात मेडिसिन तयार झालेलं नाही आणि होऊ पण शकत नाही. त्याला सेकंड स्टेज, थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशनच बऱ्यापैकी सांगता डॉक्टर. पण आपण ते सेट करू शकतो. थर्ड स्टेजच्या एकदा डिक्स पोझिशनला गेली, गादी लेवलला गेली, ते पूर्णपणे क्लिअर होतं. आम्ही सांगतो ते करायचं, नियमात राहायचं, मरेपर्यंत त्रास होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं नंतर कोणाला खायची गरज नाही. त्याला 3 दिवसांनी परत परत आणि 10 दिवसात क्लिअर. आम्ही रेकॉर्डिंग करून दिलं, आपल्या चॅनलवर टाकून करून बघून घ्यायचं. सर रिलॅक्स एकदम. हा, इकडे डोकं इकडे, इकडे डोकं, पाय पण उताना झोपा सरळ. उजी साईड मानव ऐका ना ब्लाउज खाली करा कपडे मावशी तुमचा पहिला दिवस आहे का?
काढून झाले का बाहेर थांबा सर कंबोज पाहिलं ना किती कमी खूप होता आता कमी भाजी सोनाची बाई मोठी काल एका मिशन किती मग काढले हो का 25 एवढं कारखाना त्याचे मी जवळजवळ 70-80 मग काढले एवढे तर 15 दिवसाला 20 म्हणजे काढतो या बागल्यात 30 आहे या बागल्यात 30 आहे आणि 30 आहे बापरे आता कारखाना काय करत बटन आधी आपण द्या पेशंट होते मधले लगेच पाठवते आल्यावर बोलू आल्यावर बाबा आवाज येत अविनाश बाबा आवाज देते काय तुला बंद केलं करू मग बंद करायचं